नमस्कार श्रोत्यांनो, ग्राम परिसर आणि शेतशिवारी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोत्यांनो, आपण नेहमीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीविषयक वेगवेगळ्या योजना असो किंवा मग शेतीमध्ये कसं तंत्रज्ञान प्रगत वापरता येईल याविषयी आपण नेहमीच जाणून घेत असतो वेगवेगळ्या व्यक्तींकडून, शेतकऱ्यांकडून. तर श्रोत्यांनो, आज आपण विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती याविषयी चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केलं आहे युवा शेतकरी आशिष गुडदे सरांना. नमस्कार सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सगळ्यांना माझा नमस्कार. सर, आपले पूर्वज असं म्हणायचे की पूर्वीची शेती चांगली होती, आरोग्यदायी होती. याला काय कारण आहेत की असं म्हटलं जात होतं आणि आत्ताची परिस्थिती काय आहे याविषयी आपण काय सांगाल? पूर्वीचा जर विचार केला आपण तर पूर्वीच्या काळात कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा रासायनिक कीटकनाशकांचा वापर होत नव्हता. सकस असं आणि चांगलं अन्न मिळत होतं शेतकऱ्यांना म्हणा किंवा ग्राहकांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं अन्न मिळत होतं. आणि शेतात जे हिरवळीच्या खताचा वापर होत होता, शेण, गोमूत्र यासारख्या घटकांचा वापर होत होता आणि जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर होती. त्याच्यामुळं जे तत्व आपल्याला जे अन्नात लागते, जे फळात लागते, जे भाजीपाल्यात लागते ते चांगल्या पद्धतीचं, त्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीचा सकस आहार मिळत होता. सर, आपण सांगितलं की आधी शेणखत वापरायचे किंवा शेती करून करून सुद्धा जमिनीचा कस जातो. शेतीची पद्धती बदलली आहे तर त्यानुसार आता फरक पडणारच. तर सर, दिवसेंदिवस जमिनीचा पोत, जमिनीतील कर्बाचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. तर याला कोणकोणती कारणं असू शकतात? रासायनिक खतांचा अतिवापर, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आणि पिकांची फेरफालट होत नाही. एकाच प्रकारची वाहनं पेरली जात आहे आणि नवनवीन वाहन जर आलं तर जर पिकाची फेरफालट जर प्रॉपर चांगल्या पद्धतीने जर आपण केली तर निश्चितच पिकाची फेरफालट केल्यानंतर उत्पन्नात चांगला भर येतो. तसेच सेंद्रिय खतांचा वापर जर केला, आज का होऊन राहिला का जमिनीचा पोत आहे तो पूर्ण घसरलेला आहे, जीवाणूंची संख्या जमिनीतली कमी झाली आहे. याचं मूळ कारण रासायनिक खत आणि रासायनिक कीटकनाशकामुळे झाली आहे. तर याचा जो संदर्भ आहे, जर आपण जर विचार केला की हे जर आपल्याला पुन्हा मोडकीस आणायचं आहे आणि त्याच्यावर जर आपल्याला उपाय जर शोधायचे असेल, हिरवळीच्या खतांचा वापर झाला, शेणखत झालं, गोमूत्र झालं किंवा जेही जैवविविधतेतले जे घटक आहेत त्याचा जर वापर आपण चांगल्या पद्धतीने जर केला तर निश्चितच आपण या गोष्टीवर सुद्धा आळा घालू शकतो. हो, खूप छान. आणि जुनं ते सोनं या अनुषंगाने आपण जुन्या गोष्टींचा सुद्धा वापर करायला हवा. सर, विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती करायची असेल तर महत्वाचे घटक कोणकोणते आहेत? सर्वप्रथम तर जमिनीचा पोत सुधारणं गरजेचं आहे. जमिनीचा पोत जर आपण चांगल्या पद्धतीने सुधारला, कारण जर आपण मागचा विचार केला, इथून जर 10 ते 20 वर्षाचा माझ्या वडिलाचा जर विचार केला, माझ्या वडिलांच्या काळात जेव्हा मी बघितलं तर 20 क्विंटल गहू एकरी पिकत होता. माझ्या वडिलांनंतरची पिढी माझी, आज जर जमिनीत गहू जेव्हा आम्ही पेरतो तर आम्हाला 12 ते 10 क्विंटलचा ॲव्हरेज आज जमिनीचा होणार. म्हणजे इथून 10 वर्ष ते 15 वर्षाअगोदर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीने जमीन आपल्याला जीवाणूने भरलेली जमीन होती. आज रासायनिक खतांचा वापर दुप्पटीच्या तिप्पटीत गेला तरी आपल्याला ते उत्पन्न त्या पद्धतीने मिळून राहिलं नाही. रासायनिक खत असं अपवाद नाही, पण जेवढ्या प्रमाणात पिकाला लागतं तेवढ्याच प्रमाणात जर आपण दिलं, जीवाणूंची संख्या जर चांगल्या पद्धतीने आपण जर आपल्या जमिनीत ठेवली तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. आणि विषमुक्त शेती करणे का गरजेचे? आज जर बघितलं आपण तर बहुसंख्य रोगांचे प्रमाण झालं, कॅन्सर सारखे आजार झालं, हे सगळे रासायनिक कीटकनाशक म्हणा किंवा रासायनिक अतिवापरामुळे आपल्याला त्या गोष्टीला सामोरं जावं लागत आहे. आणि आपल्या अगोदरची जी पिढी आहे, जे 100 वर्ष, ते सुद्धा लोक आज आपल्याला गावाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की त्यांची इम्युनिटी पॉवर कशी आहे, लोक कसे आहेत आणि त्यांचा आहार कसा होता असेल तेव्हा. आज जर आपण बघितलं 30 वर्षाचा पोरगा असा म्हणजे आपल्याला 60 वर्षाचा माणूस दिसून पडतो. अशा पद्धतीची गोष्ट आपल्याला दिसून पडतं. आपण जे सांगितलं यावरून असं लक्षात येतं की जमिनीतील जर जीवाणूंची संख्या टिकवून ठेवायची असेल तर रासायनिक खतं प्रमाणातच वापरायला हवेत. आपण म्हणतो जमीन महत्वाचा घटक आहे आणि पाणी तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं की जमीन आत्मा आणि पाणी परमात्मा. तर हे कसं काय? ह्या दोन्ही गोष्टीचा मानवासोबत म्हणा किंवा सजीवसृष्टी बरोबर दोन्ही गोष्टीचा संबंध आहे. आणि जमीन हे जरी पिकाचं माध्यम असलं, माणसाला अन्न, वस्त्र, निवारा ह्या जमिनीपासूनच सगळ्या गोष्टी उपलब्ध होते. आणि जमीन जरी असली पण त्याला जर पाण्याची साथ नसली तर निसर्ग निर्माण झाला नसता. म्हणजे कसं विषय होतं का जमिनीबरोबरच पाण्याचे तेवढंच, म्हणून जमिनीला आत्मा म्हटले जाते आणि पाण्याला परमात्मा. म्हणजे मन तृप्त ज्याने होते त्याला परमात्मा. का जिथे देवाची एक जाणीव असल्या तिला का जेव्हा तहान लागते माणसाला आणि पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा मन तृप्त झाल्यासारखं वाटते, म्हणून त्याला परमात्माचं गृहीत धरले असं मला वाटतं. खूप छान सांगितलं सर आपण याबद्दल. सर, कार्यक्रमात आपण मनोरंजनाकडे वळूयात, तर कुठलं गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? लढ रे तू
एक मराठी ज्ञान. श्रोत्यांनो, ग्राम परिसर आणि शेतशिवारी या कार्यक्रमात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर आपण आशिष गुडदे सरांसोबत बातचीत करीत आहोत. सर, शासनाच्या धोरणानुसार आपल्या शेतकरी बांधवांनी विषमुक्त पिकाचे उत्पादन घ्यावं, सेंद्रिय पद्धतीनं शेती करावी असं बोललं जातं. तर दुसऱ्या बाजूला आपल्यापैकी बरेच शेतकरी बांधव म्हणत असतात की सेंद्रिय शेती परवडत नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे आणि एक शेतकरी म्हणून आपण विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती याविषयी आपण याकडे कसं बघता? सुरुवातीला कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने झिरो मशागत शेती सुरू केली. त्याच्यानंतर जर बघितलं जैविक शेती मिशन सुरू झालं. जैविक शेती मिशन संपल्यानंतर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आलं आणि आज जर आपल्याला बघत तर राष्ट्रीय शेती मिशन अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांचे गट बनवून हे कामं चालू आहे. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो आज शेतावरील खर्च आहे हा खर्च कसा कमी करता येईल, शासन सुद्धा या गोष्टीला आज म्हणजे विषय घेऊन आले. शेतकऱ्याबरोबर नाही, रासायनिक खतांचा वापर, रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि जाग्यावर जैविक निविष्ठा कशा शेतकरी बनवून याच्या माध्यमातून समजून शेती करण्यास प्रोत्साहन देत आहे. आणि याच माध्यमातून जर बघितलं तर गावोगावी गट सुद्धा झाले आहेत का जे क्लस्टरचं तयार झाले आहेत आणि त्याच्या माध्यमातून बहुसंख्य शेतकरी आज थेट ग्राहकापर्यंत विक्री, मी स्वतःही थेट ग्राहकापर्यंत विक्री करतो आणि त्याचा काय फायदा होतो म्हणजे जे म्हणतात की जैविक शेती किंवा रासायनिक शेती परवडते आणि जैविक शेती परवडत नाही, तर त्यांना माझं काही जोपर्यंत आपण थेट विक्री करत नाही, मिश्र पिकांचा अवलंब करत नाही, एकाच कसं होतंय हे हंगामी पिकं घेतल्या जाते, एकाच प्रकारचे पिकं न घेता वेगवेगळ्या पद्धतीचे पिकं जर एका एकरात जर आपण घेतले तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसून येतो. हो, बरोबर. कारण जो मधला खर्च असतो म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट विकत असाल तर तेवढाच नफा तुम्हाला होऊ शकतो त्यातून. विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती फक्त एका शेतकरी बांधवांनी करून चालणार नाही, तर एकंदरीत क्लस्टरची निर्मिती होणं गरजेचं आहे. तर आपल्या आजूबाजूला अशा प्रकारातील शेतकरी बांधव शेती करत असतात का? आणि आपण स्वतःच विषमुक्त शेती आणि सेंद्रिय शेती करावी असं आपल्याला का वाटलं सर? माझ्या गावात सर्वात जास्त वांगी हे पीक घेतलं जाते आणि वांगीमध्ये एवढे अवाढव्य रासायनिक कीटकनाशक मारल्या जाते की त्याचा हात नाही. म्हणजे शेवटचं मॉलिक्युल कोरेजन सारखं शेवटचं मॉलिक्युल सुद्धा त्याच्यावर मारल्या जाते आणि तिसऱ्या ते चौथ्या दिवशी त्याच्यावर फवारण्या होते. एकदम हार्ड औषध त्याच्यावर मारले जाते. आज जर माझ्या गावातली जर परिस्थिती बघितली तर बहुसंख्य लोकांना असं दुरून पाहावं लागते जे मोबाईल बघते ते वाले. आणि अशातच पाणी फाउंडेशनची फार्मर कप स्पर्धा सुरू झाली आणि फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला ट्रेनिंग मिळालं आणि तिथे जेव्हा ती पंजाबची कॅन्सर ट्रेन बघितली आणि पंजाबच्या कॅन्सर ट्रेनचं जे उदाहरण बघितलं तिथूनच म्हणा की एक चालना मिळाली किंवा प्रेरणा मिळाली की आपण या गोष्टीकडे वळावं. तिथून आमचा गट तयार झाला. गट तयार झाल्यानंतर परिश्रम शेतकरी गट तयार झाला, बळीराजा स्मार्ट कॉटन ग्रुप तयार झाला. त्याच्यानंतर आमची वडसावित्री फार्मर प्रोड्युसर कंपनी झाली. म्हणजे आमच्या गटाच्या माध्यमातून तर आम्ही विक्री करतच होतो, सोबतच आम्हाला असं वाटलं का नाही अजून थोडंसं आवडे मोठं काम जर झालं तर अजून चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. आमचे 10 गावचे 10 गट तयार झाले, त्याच्यात आमच्याच तालुक्यातले 10 गट आहेत आणि वडसावित्री फार्मर प्रोड्युसर कंपनी फॉर्म झाली आणि त्याच माध्यमातून आम्ही सेंद्रिय शेतीकडे अजून मोठ्या आशेनं बघायला लागलो आणि जीवाणूंची निर्मिती, शेतबांधावर प्रयोगशाळा हे आमची उभी झाली आणि गटाच्या माध्यमातून आम्ही म्हणजे क्लस्टरच तयार झालं एक प्रकारचं. आणि जे शेतकऱ्यांना बाहेर महागडे औषधं मिळत होते ते आम्ही एकाच ठिकाणी तयार करून आमच्याच कंपनीतील शेतकऱ्यांना आम्ही जे लागत मूल्यावर आहे, कंपनीचे शेतकरी जे सदस्य आहेत आमचे त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो आणि निश्चितच त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्नही चांगल्या पद्धतीने येत आहे आणि त्यांचा खर्चही. आणि कसं दर 15 ते 30 तारखेला आम्ही तिथं ट्रेनिंग सुद्धा अवेलेबल करतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं ज्ञानही वाढत आहे आणि अवेअरनेस प्रोग्राम जो म्हणतो आपण का शेतकऱ्यांना आज जे मिळत नाही, जिथे ज्ञान मिळायला पाहिजे ते सुद्धा देण्याचा प्रयत्न आमच्या वडसावित्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आम्ही करतो. तर हे शेतकरी बांधवांसाठी जे गट आहेत किंवा कंपनी आहे किंवा क्लस्टर जे तयार झालं आहे सर, तर याचा उपयोग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगला होतोय. हो हो. आपण म्हटलं की आपण वांगे पिकं घेतात, तर या पिकाचा कालावधी किती असतो? या पिकाचा कालावधी जर जून महिन्यात त्याची लागवड केली जाते आणि डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत आपण त्याचं चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेऊ शकतो. पण त्याच्यात जर शेवटपर्यंत जर आपण पूर्ण फवारण्या जर बघल्या 60 ते 65 फवारण्या टोटल त्याच्यावर पूर्ण होतात आणि हार्ड मॉलिक्युल म्हणजे असं म्हणा की डायरेक्ट ताटात रासायनिकच वांग आपल्या ताटात येतं आणि तेच वांग पिकवायचा आम्ही प्रयत्न केला आणि थेट ग्राहकापर्यंत आमची सुरुवातच वांग्यापासून झाली आणि विषमुक्त वांगे आम्ही 100 रुपये किलोच्या दरात म्हणजे
₹100 दर घेतला. कारण की बघितलं ऑर्गॅनिक वांग जर मार्केटमध्ये जर म्हणाल तुम्ही तर वांग मार्केटमध्ये अवेलेबल नसल्यासारखं ते आम्ही उरुटसारख्या ठिकाणी तालुका स्तरावर विक्रीला सुरुवात केली आणि आज आम्ही स्टेप बाय स्टेप बहुसंख्य पालेभाज्या आणि फळांकडे वळलेलो आहे. सर, या कार्यक्रमात दुसऱ्या गाण्याची आता वेळ झाली आहे, तर दुसरं कोणतं गीत ऐकणं पसंत कराल आपण? काळ्या मातीत मातीत. खूप सुंदर गीत आपण निवडलंय सर. चला तर श्रोत्यांना ऐकूया छानसं गीत. ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर आशिष गुडदे सर यांच्याशी आपण बातचीत करीत आहोत. विषमुक्त आणि सेंद्रिय शेती जर करायची असेल सर, तर भाजीपाला पिकं, फळं पिकं नेहमी आपण घेत असतो आणि नेहमी हंगामी पिकं सुद्धा घेत असतो. तर या दोन्ही प्रकारातील पिकांच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? हंगामी पीक जर बघितलं आपण तर हे लॉंग टर्मचं म्हणजे जास्त दिवसाचं आहे. पण भाजीपाला पिकाचा जर आपण विचार केला तर हे लवकर आणि नगदी स्वरूपाचं आहे. म्हणजे 90 दिवसात आपण भाजीपाला पिकं डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो आणि रोजच्या दळणवळणाचा साधन जो रोजचा पैसा आपल्याला लागतो त्या पैशाच्या माध्यमातून आपण भाजीपाल्याचा. हंगामीचा जर विचार केला तर आपल्याला जर जून महिन्यात लागवड केल्यानंतर आपल्याला त्याचं मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाट बघावं लागते. त्याच्यानंतर ते काढावं लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला पैसा उपलब्ध होतो. म्हणजे आपल्याला कमीत कमी 7 ते 8 महिन्यानंतर त्याचा जो फायदा आहे तो तेव्हा दिसून पडतो. पण भाजीपाला वर गेला तर रोजच्या बाजारपेठेत आपला भाजीपाला जातो आणि रोजच्या भाजीपाला आपल्याला पैशाची देवाणघेवाण होते आणि आपला उदरनिर्वाह जर म्हटलं आपण म्हणजे एका शेतकऱ्याला जर त्याचा जर भाग जर घ्यायचा असेल आणि जर चांगल्या पद्धतीची शेती तर शेतीचा एक तुकडा तरी भाग भाजीपाला वर्गीयासाठी ठेवला पाहिजे, जेणेकरून घरच्या गरजा भागत राहील आणि त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. म्हणजे आपण पिकं घेतो वर्षाचे, वार्षिक पिकं जे असतात त्याबरोबर जर भाजीपाला हे पीक घेतलं आपण तर आपल्याला पैशाची अडचण भासणार नाही आणि घरी सुद्धा भाजीपाला आपण त्यातून वापरू शकतो. कर्जबाजारीपणा सुद्धा वाढणार नाही आपला, कारण की रोजचा येणारा पैसा आणि वर्षानंतर येणारा रोजचा लागणारा पैसा याच्यात खूप मोठी तफावत असते. त्याच्यामुळं या गोष्टीला भाजीपाला वर्गीला थोडासा शेतकऱ्यांनी जर वाव दिला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचा दिसू शकतो. हो, त्याचा लाभ होऊ शकतो. विषमुक्त शेती किंवा सेंद्रिय शेती थोडी इतर पिकांच्या तुलनेत जर आपल्याला वेगळ्या पद्धतीनं शेती करायची असेल आणि वेगळ्या पद्धतीची पिकं राबवायची असेल तर याचा आराखडा कसा तयार करणं गरजेचं आहे सर? बाजारपेठ महत्वाची बाजारपेठ आहे आणि बाजारपेठ जोपर्यंत आपल्याला उपलब्ध होत नाही त्यानंतर आपण कोणतीही पिकं पेरले किंवा काही केलं तरी आपल्याला जो दर पाहिजे तो आपल्या हातचा नसतो, तो व्यापाऱ्याच्या हातचा होऊन जातो. पण अशाच जर गोष्टी जर आपण जर आपले ग्राहक, जसं आता मी स्वतः जो आता माझं तालुका स्तरावर विक्री आहे आणि माझे ग्राहक आहे 350 ग्राहक आहे माझे. 350 ग्राहकांना मी एका एकरात जर आपण क्लस्टर जर तयार केलं तर मिश्र पिकाच्या पद्धतीनं तयार केलं का जिथं वांगी, मिरची, भेंडी, लाल भेंडी जे ग्राहकाला आकर्षण असते, लाल आलू, काळा आलू, पांढरा आलू अशा पद्धतीने निर्मित चालू आहे आणि ग्राहकांची जशी मागणी असते त्या पद्धतीनं पिकवून जर आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर निश्चित शेतकऱ्याला चांगला फायदा होते. आणि एकाच प्रकारचं वाण आपण शेतीत पेरतो ते न पेरता जर आपण मिश्र पद्धतीचं मल्टीलेअर फार्मिंग जसं जमिनीच्या आतमध्ये जर आपण हळद घेतली, हळदीच्या वर जर आपण तुरीसारखं पीक घेतलं तर विषय काय येतो. आणि जेव्हा आपण हळद लागवड करतो, हळद लागवड केल्यानंतर काय होते की त्याचा जो वरचा भाग, कारण की हळदीला जर निघायला 50 दिवस लागतात, तर 50 दिवस लागल्यानंतर त्याच्या अगोदरच जर आपण त्याच्यावर मेथी टाकली, सांबार टाकला तर आपला जो हळदीला लागणारा जो खर्च आहे जो लागवडीचा तो आपला आपण त्याच्यावर काढू शकतो. त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात जर आपण हळदीची लागवड केली आणि जून महिन्यात आपण जर तुरीची म्हणजे आपलं पावसाळ्याचा हंगाम राहतो तेव्हा जर आपण तुरीची लागवड केली तर तुरीनं नायट्रोजन फिक्सेशनचं काम चांगल्या पद्धतीनं होते. म्हणजे आपण एक वरचे पीक घेऊ शकतो आणि जमिनीच्या आत मधले पीक घेऊ शकतो. म्हणजे एका वेळी आपण 2 पिकं घेऊ शकतो, 2 पिकं घेऊ आणि वेळ सुद्धा वाचू शकतो. म्हणजे एक झाली आपली बँक, जे बँकेत आपले पैसे आपण जमा ठेवू शकतो. म्हणजे हळदला जो आपला खर्च आहे घरचा घरगुती खर्च म्हणतो आपण, किराणा म्हणतो, काही म्हणतो, तर अशा पद्धतीने आपण त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालू शकतो. आणि जो आपला खर्च झालेला आहे तो आपण आपल्या पालक, मेथी, सांबार या गोष्टीवर आपण काढू शकतो. हो, खूप छान सांगितलं सर आपण. भाजीपाला प्रकारातील पिकांची लागवड करायची असेल तर साधारणतः बाजारपेठेचा विचार करणं गरजेचं आहे का? तर आपण बाजारपेठेचा विचार करत असता का सर? हो, मी बाजारपेठेचा तर विचार करतोच, पण माझे स्वतःचे 350 ग्राहक ओरडला आहेत आणि दर संडे मार्केट म्हणून संडेला दर रविवारी आम्ही भाजीपाला पोहोचून देतो. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी पूर्ण ऑर्डर घेत असतो आणि जेवढ्या ऑर्डर पडल्या तेवढ्या ऑर्डर त्यांच्यापर्यंत रविवारी दिवशी पोहोचवून देतो. कारण की आम्हाला बाकी दिवस सुद्धा कामं आहे, शेतीचे कामं असतात आणि कंपनी सुद्धा कामं असते, जे जीवाणू संघ आहे, शेतकरी आहे, त्याच्यामुळे आम्ही एक दिवस घेतला की जे शेतकऱ्यांचा माल आहे तो आपण व्यवस्थित टाइमवर रविवारी दिवशी आम्ही त्यांना पोहोचून देतो. सर, आपण सांगितलं आपले
350 ग्राहक आहे, तर ही बाब खूप छान आहे. आणि अशाच प्रकारे इतरही शेतकरी काम असं शेतीच्या माध्यमातून करू शकतात आणि पैसे कमवू शकतात. सर, भाजीपाला पिकांप्रमाणेच फळ पिकंही तेवढीच महत्वाची असतात. अशा प्रकारातील पीक पद्धती राबवल्याने खरंच फायदा होऊ शकेल का? विषमुक्त फळे जर ग्राहकांना मिळत असेल तर निश्चितच ग्राहकांची पसंती असते आणि चवीमध्ये खूप तफावत असते. रासायनिकच्या माध्यमात आणि विषमुक्त फळेच्या जर विचार केला तर खूप चांगला म्हणजे त्याला चव येते. आणि अशातच माझ्याकडे मोसंबी हे पीक विषमुक्त फळ आहे. तर अमरावती सारख्या ठिकाणी जयदीप दादा देशमुख म्हणजे जे ऑर्गॅनिक मध्ये आपल्या अमरावतीमध्ये भाजीपाला विकतात, त्यांना अमरावतीतून, माझं गाव इथून 100 किलोमीटर आहे आणि उरुडला त्यांना मी डिलिव्हरी देतो आणि ते इथं अमरावतीला त्याची विक्री करतात. त्यांची सुद्धा खूप चांगली पसंती आहे. म्हणजे निश्चितच जर रासायनिकच्या फळात आणि विषमुक्त फळात जमीन आसमानचा फरक पडतो. हो, बरोबर आहे. चवीमध्ये तर फरक पडतोच, पण आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. भाजीपाला प्रकारातील पिकांची लागवड करत असताना ग्राहकांच्या आवडीनुसार भाजीपाला पिकांची आपण लागवड करतो. तर मग या भाजीपाला पिकाची लागवड करत असताना आपण साधारणतः भाजीपाला वर्गीय पिके, फळवर्गीय पिके किंवा कंदवर्गीय पिके अशा प्रकारातील भाजीपाला पिकांची लागवड करत असताना आपला कल कोणत्या प्रकारातील भाजीपाला पिकाच्या लागवडीकडे आहे सर? भाजीपाला पिकांमध्ये दररोज लागणाऱ्या जे ग्राहक आहेत हे दर हप्त्याचे म्हणजे हप्ताभराचा बाजार घेतात. त्याच्यामुळं त्यांना जे दररोजचे लागणाऱ्या वस्तू आहे, वांगे आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे किंवा आलू आहे, कांदा आहे, जशी ग्राहकांची मागणी. आम्ही सुरुवात जरी वांग्यापासून केली असेल तर याच आम्ही 3 वर्षात बहुसंख्य वांगे झालं, कारली, मिरची, भेंडी हे सगळे मिश्र पीक घेऊन आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार त्या पद्धतीने पिकवायचा प्रयत्न करत आहोत. आणि निश्चितच दर सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळत आहे. जर आपण विचार केला तर बाजार मूल्यापेक्षा चांगला दर आम्हाला ग्राहक देत आहे आणि त्याचा जो पडसाळ आहे ते आज आम्हाला दिसून राहिलेच आहे. म्हणजे एकाच पिकावर तुम्ही थांबले नाहीत, तर त्यात विविधता आणली आहे. चांगल्या गुणवत्तेचं जर भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर आकर्षकपणा आणि चव ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असताना विषमुक्त आणि सेंद्रिय उत्पादनासाठी कोणत्या घटकांचा वापर करून पीक उत्पादन करणं महत्वाचं आहे? तर अशा वेळेस आपण नेमकं काय करत असता? सुरुवातीला तर सर्वात जास्त बियाण्यावर प्रक्रिया करून बियाणं चांगल्या पद्धतीचं घ्यायचं. बियाण्याचं घेतल्यानंतर सुदृढ असं बियाणं जर घेतलं तर निश्चितच ते पण चांगल्या पद्धतीने निघते. त्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. जसं लहान बाळाला लसीकरण करणं गरजेचं आहे, तसेच जे आपण बीज जमिनीत टाकतो त्याला सुद्धा बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण जैविक बीज प्रक्रिया करतो तेव्हा हवेतील नत्र, स्फुरद, पलाश जे आपण जे म्हणतो जीवाणू, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश युक्त जीवाणू राहते, तर ते ॲझोटोबॅक्टर, PSB आणि KMB त्याला बीज प्रक्रिया केली जाते. ज्या बियाण्याला आहे ते जैविक जीवाणू संघ आहेत. आणि त्याच्यानंतर जमिनीतून शेणखत झालं, गांडूळ खत झालं, याच्या माध्यमातून पिकाची उत्पत्ती केली जाते. स्प्रेसाठी जर आपण विचार केला तर विव्हेरिया, मेटारायझम, व्हर्टिसेलियम लेकेनी यासारख्या जैविक बुरशीनाशकाचा वापर केला जाते. कीटकनाशक म्हणून जर आपण विचार जर केला, दशपर्णी अर्क झालं, जीवामृत झालं, नीम ऑइल झालं किंवा सिलिकॉन सारखे सुद्धा स्प्रे आपण ऑर्गॅनिक मध्ये चांगल्या पद्धतीने घेऊन आपण पिकाचा दर्जा चांगल्या पद्धतीनं आणि सुदृढ असं झाड आणि विषमुक्त भाजीपाला ग्राहकापर्यंत पोहोचू शकतो. खरं तर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर रासायनिक घटकाचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. पण अशा वेळेस आपण जर रासायनिक घटकांचा वापर केला नाही तर उत्पादनात घट येत असतो. त्याला पर्याय म्हणून आपण काय करू शकता सर? मी तरी सांगेन की एकाएकी ऑर्गॅनिक शेती म्हणा किंवा जैविक शेती, विषमुक्त शेतीकडे कल न देता जर स्टेप बाय स्टेप जर गेलो, आज जमिनीचा जर विचार केला ती ही एका दिवसात खराब नाही झाली. बहुसंख्य दिवस लागले, 10 ते 15 वर्ष, 20 वर्ष, आणि एक काळ गेल्यासारखा जमीन खराब होत चालली. आणि बहुसंख्य जण काय करतात की एकाच दिवशी त्या गोष्टीकडे का यावर्षी जर आपण विषमुक्त शेती केली तर लगेच आपल्याला त्याची पडसाद पाहायला मिळत नाही. जोपर्यंत आपण 2 ते 3 वर्ष सातत्य त्या गोष्टीत ठेवणार नाही, सातत्य ठेवल्यानंतर जमिनीचा पोत, जमिनीतील जीवाणू आणि पाण्याचा निचरा सगळ्या गोष्टींनी जर व्यवस्थित जर जमीन राहिली तर निश्चितच आपल्याला त्यात चांगला फायदा दिसून येतो. आज जर आपण विचार केला मी ऑर्गॅनिक शेती करतो आणि एका वर्षात मला ते चांगल्या पद्धतीने रिझल्ट भेटून जाईल, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. आणि याच गोष्टीनं काय होते का तफावत निर्माण होतो. सुरुवातीला ज्ञान असते रासायनिकचं आणि एकाएकी आपण विषमुक्त शेतीत जर पडलो तिथं निश्चितच आपल्याला घट दिसून येते. जर आपण डायरेक्ट न पडता जर आपण स्टेप बाय स्टेप जर या गोष्टीकडे जर वळलो, म्हणजे गतीगती जर आपण त्या गोष्टीकडे गेलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा चांगला दिसून येतो. हो, कारण कोणत्याही गोष्टीला वेळ द्यावा लागतो. सर, आपण जे विषमुक्त सेंद्रिय पद्धतीनं शेती करता तर त्या खरंच बाजारपेठेत विकल्या जातात का आणि चांगला भाव मिळतो का?
सुरुवातीला थोडंसं मला सुद्धा त्रास झाला, भरपूर त्रास झाला. आणि मी म्हणजे एका भाषेत म्हणू का घाटा सुद्धा झाला का, थोडंसं भाषेत माझा घाटा म्हणतो, पण तो सुद्धा झाला. तरी पण मी त्या गोष्टीला म्हणजे मागे सरलो नाही, कारण की आज ज्या गोष्टीत आपण पडलो ती गोष्ट जर आपल्याला परिपूर्ण करायची एक जिद्द असावी लागते. एक मनात खंत सुद्धा होती का नाही आपण एवढं चांगलं पीक पिकवून राहिलो. आणि लोकांचा भरोसा असं राहते का प्रमाणीकरण आहे का, म्हणजे कोणत्याही गोष्टीला एक जर बघा तुम्ही रासायनिकचा माल जर विकत आहे तर त्याला प्रमाणीकरण मागत नाही, पण आपण जर विषमुक्त किंवा ऑर्गॅनिक सांगून जर आपण कोणती गोष्ट विकत त्यासाठी प्रमाण विचारतात. म्हणजे एका माणसाची किंमत का ज्यानं वर्षभर कष्ट केले आणि तो व्यक्ती तुम्हाला येऊन सांगत आहे की माझं ऑर्गॅनिक आहे, प्लस मी हे पण सांगतो, छाती ठोकून सांगतो की तुम्ही प्रमाणीकरणासाठी तयार असता, अर्धे पैसे तुम्ही खर्च करा, अर्धे पैसे मी खर्च करतो, आपण टेस्टिंग करून घेऊ, या सुद्धा गोष्टी. तरी काही काही ठिकाणी हा विषय येतो की तुमच्याकडे प्रमाणीकरण आहे का, कोणतं सर्टिफिकेट आहे का, हे सगळं विचारलं जातं. जेव्हा या गोष्टीला सामोरं जावं लागलं तर त्याही गोष्टीवर काम करायला आम्ही सुरुवात केली. या सगळ्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळालं, हे महत्वाचं आहे. एकूणच आतापर्यंतचा आपला अनुभव काय सांगता येईल, आणि या विषमुक्त सेंद्रिय पद्धतीनं शेती आणि आपला अनुभव आणि या अनुभवाचा फायदा इतर शेतकऱ्यांसाठी आपण कसा करून देणार? आत्ताच मी बोललो की ज्या प्रमाणीकरणावर मी बोललो त्या प्रमाणीकरणावरच मी बोलणार. म्हणजे जेव्हा प्रमाणीकरणासाठी आम्ही सुरुवात केली तर आज माझ्याकडे 125 लोकांचा माझा जो ग्रुप आहे हा 125 लोकांचा ग्रुप आहे. आणि पीजीएस सर्टिफिकेट ज्याला 3-3 वर्ष लागतात त्या पीजीएस सर्टिफिकेटसाठी अप्लाय करून आज आम्हाला ते पीजीएस सर्टिफिकेट मिळालं. म्हणजे आज माझ्याजवळ तो सुद्धा विषय आहे की कोणी जर मला प्रमाणीकरण जर मागितलं तर प्रमाणीकरण सुद्धा माझ्याकडे आहे, तुम्ही दाखवू शकता. दाखवू शकतो. आणि तेच नाही, सुरुवातीला सगळे हसत होते, म्हणजे हे काय शेती लावली, हे ऑर्गॅनिक शेती आहे, असं आहे तसं आहे. पण आणि सुरुवातीला जेव्हा मी अर्धा किलो पावभर लोकांपर्यंत पोहोचत होतो, नेऊन देत होतो, तर तिथे सुद्धा हसायचे. आज जर बघितलं का एक पोरगा, शिकलेला पोरगा, ग्रॅज्युएट झालेला पोरगा आणि सगळ्या गोष्टी आणि बाकी गोष्टींना सगळ्या गोष्टींना परिपूर्ण असणारा व्यक्ती जर अर्धा किलो पावभर जर कोणाच्या घरी नेतो तर लोकांचा दृष्टिकोन बदलतो. तर आज काळाची गरज अशी आहे का जर कोणता एक नवयुवक जर त्या गोष्टीकडे बघत आहे आणि तो जर काम काहीतरी इनिशिएटिव्ह करत आहे आणि लोकांच्या चांगल्यासाठी करत आहे तर निश्चितच त्या गोष्टीला तुम्ही म्हणा, मी म्हणा किंवा ग्राहकाने सुद्धा प्रोत्साहन द्यायला पाहिजे. सुरुवातीला काय होते का घरापाचेच म्हणा, घरच्या जवळचे म्हणा, सगळे हसत होते. पण आज जेव्हा त्यांना ती प्रगती दिसली, जेव्हा लोक वाढत गेले, ग्राहक वाढत गेले, आज जेव्हा मी घरून समजून एक बाजार घेऊन जातो, लोकांना पोहोचून देतो, तेव्हा आज त्यांचा सुद्धा कल माझ्याकडे पाहण्याचा बदलला. आणि आज ज्या मित्रांना मी 4 वर्ष अगोदर सांगत होता का आपण अशी शेती करू, तशी शेती करू, ते तेव्हा ऐकत नव्हते. आज माझे सगळे मित्र असे बसून त्या गोष्टीवर सगळा विचार करतात की आपलं उत्पन्न पहिले कसं होतं, आपल्या वडिलाच्या हातचं कसं होतं, आज आपल्या हातावरचं कसं झालं. आणि त्या गोष्टीतून समजून घ्या इनिशिएटिव्ह होऊन ते लोक माझ्या बरोबर बसून आता ते सुद्धा त्या गोष्टीकडे वळले आहे आणि आपण सुद्धा काहीतरी नवीन करू असं त्यांना आत्ताच म्हणजे रोज आमच्या मिटिंगा बसत आहे. आणि मुलं काहीतरी वेगळं करायचं आहे, आपल्याला सेंद्रिय शेतीमधून काहीतरी वेगळं करायचं आहे. आता मी त्यांना तेच म्हणतो की आपल्याला जर शेती करायची आहे दादा तर स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या गोष्टीकडे वळावं लागेल आणि गती जावं लागेल. जसे मला 4 वर्ष लागले तसे तुला सुद्धा 4 वर्ष त्या जमिनीतला रेसिड्यू कमी करायला लागतो. आणि त्यानंतरच आपण त्या गोष्टीवर चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि विषमुक्त आणि सकस आहार आपण ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतो. सर, आपण बोलले त्याप्रमाणेच म्हणजे सुरुवातीला कोणतंही काम आपण सुरू करतो, उपहास उडवला जातो किंवा लोक हसतात, यावर चर्चा सुद्धा केली जाते, पण आपण सिद्ध करून दाखवलं आहे आणि याचा नक्कीच युवा वर्गाला, युवा शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होईल. सर, आपण आज या कार्यक्रमात आलात आणि विषमुक्त सेंद्रिय शेती आणि सद्यस्थिती या विषयावर खूप छान सखोल असं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद. मी सुद्धा आकाशवाणीचे आभार मानतो की माझ्यासारख्या एका साधारण शेतकऱ्याला इथं बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचे सुद्धा मॅडम मी आभार मानतो. जय भारत.